रामकृष्ण हरी. फील द हिल बाय ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. धावून ये मज तारुण ने श्रीरंगा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली रे चंद्रभागा. रामकृष्ण हरी. अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. 11 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वारकरी आपल्या भगवंताच्या दर्शनाला पंढरपूरला निघाला आहे. ज्ञानोबा माऊली आणि संत जगद्गुरू आपले संत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरकडे आज वाटचाल करतो आहे. पण मध्येच खूप अतिवृष्टी झाली होती. ज्ञानोबांच्या प्रस्थानाची वेळ झाली होती आणि इंद्रायणी नदीला महापूर आला होता. संपूर्ण पूल पाण्याखाली गेला होता. पंढरपूरला जाण्याचे सगळे दरवाजे बंद झाले होते. प्रशासनाने देखील सांगितले होते की वारकऱ्यांनी आळंदीला येऊ नका. पण सगळ्यांना चिंता लागली होती. सगळे भगवंताचा धावा करत होते आणि भगवंत तो तर दयाळूच, त्याने सर्वांचं ऐकलं आणि वरून राजाला जणू त्याने आदेशच दिला की रेड अलर्ट असतानाही त्यावेळेस पाऊस थांबला अचानकपणे आणि नदीचं पाणीही देखील ओसरलं. जसं काही त्याने इंद्रायणी मातेला विनवणीच केली आणि वारकऱ्यांची वाट मोकळी झाली आणि सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत करत निघाले. असा हा विठ्ठल जो भक्त, आपण वेडे आहोत तसंच तोही भक्त वेडा आहे आणि अशा विठ्ठलाची भक्ती महाराष्ट्र निरंतर करतो. वारकरी निरंतर त्याची सेवा करतात. एक मात्र आहे की ते भगवंताकडे कधीच काही मागत नाहीत. भगवंत त्यांना न मागता सगळं काही दिसतो. त्यांना फक्त त्याच्या दर्शनाची ओढ असते. त्याचं एक दर्शन, एक क्षण त्याला पाहता यावं यासाठी 24 तास अगदी रांगेमध्ये उभा राहतो वारकरी. त्याहीपेक्षा जास्त तास रांगेत उभा राहतो आणि अशी वारकरी परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे. या गोष्टीचा खरंच मला खूप अभिमान वाटतो. विठ्ठल 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 विठ्ठल. वेळ झाली ज्ञानोबाच्या प्रस्थानाची, पालखीसुद्धा सजली. वेळ झाली ज्ञानोबाच्या प्रस्थानाची, पालखीसुद्धा सजली. इंद्रायणी मात्र आज रुसून बसली, तिनं वाट अडवून ठेवली. विठुरायाला घातलं साऱ्यांनीच साकडं, एकमुखानं साद घातली. विठुरायाला घातलं साऱ्यांनीच साकडं, एकमुखानं साद घातली. भक्ताला न्यायला खुद्द पांडुरंगच जणू आला, ओसरलं पुलाचं पाणी, वाट मोकळी झाली. ज्ञानदेव ज्ञानेश्वर अतिप्रिय हरीला, हरीचा प्राणसखा ज्ञानोबा माऊली. ज्ञानदेव ज्ञानेश्वर अतिप्रिय हरीला, हरीचा प्राणसखा ज्ञानोबा माऊली. माताचा शेवटी नदी इंद्रायणी ती, शांत झाली मग जरी रागवली असली. श्रीकृष्णाच्या पावलाच्या स्पर्शाने यमुनाही होती ओसरली. श्रीकृष्णाच्या पावलाच्या स्पर्शाने यमुनाही होती ओसरली. भगवंत आणि भक्ताच्या प्रेमाला पाहून इंद्रायणी देखील विरघळली. कळस हल्ला निघाला रथ ज्ञानोबाच्या, निघाले श्रीरंगाच्या भेटीला. कळस हल्ला निघाला रथ ज्ञानोबाचा, निघाले श्रीरंगाच्या भेटीला. दिंड्या पताका टाळ मृदुंग घेऊन वारीचे बी बियाणं पेरायला. वारीतून पीक उगवते भक्तीचे, जी भक्ताला देते सावली. वारीतून पीक उगवते भक्तीचे, जी भक्ताला देते सावली. वर्षभराची ऊर्जा देऊन जाते माझी दयाळू विठू माऊली. बरवे रूप विठ्ठलाचे अनमोल बघू वाटे प्रत्येकाला. बरवे रूप विठ्ठलाचे अनमोल बघू वाटे प्रत्येकाला. ब्रह्मनाद ऐकून वारीतला विठ्ठल जिथं तिथं अवतरला. बाप विठ्ठल आणि त्याची रुक्मिणी रखुमाई जी भक्तांची. बाप विठ्ठल आणि त्याची रुक्मिणी रखुमाई जी भक्तांची.
भक्तिभावाने होते प्रसन्न, नाही आशा तिला साडी चोळीची. वारकरी म्हणतो विठुराया असंच बोलव दरवर्षी आपण. वारकरी म्हणतो विठुराया असंच बोलव दरवर्षी आम्हाला. नवस नाही काही मागणे नाही, डोळे भरून फक्त पाहू दे.